खूप लोकांना वाटतंय ना, की अनन्याचं पोट दिसतंय, ती प्रेग्नंट आहे का? भारती सासरी गेल्यापासून अनन्या खूप खुश राहायला लागली आहे. एवढा बदल पहिले सतत चेहऱ्यावर 12 वाजलेले असायचे. आणि 2 फॅमिलीमधला वाद मिटवून टाकायला पाहिजे. आता इथून पुढे जी चुकी झाल्या त्यासाठी माफी मागतो आम्ही. आमच्याकडून तुम्हाला एक लवकरच गुड न्यूज आहे आणि आम्ही पळून जाऊन लग्न केले. अनन्याला वाटते ती घरात काम करते म्हणजे उपकार करते. सासू पण किती काम करू लागते तरी तोंड पडलेलं असतं तिचं. यार दादा तुझं लग्न झालं तरी पण तू किती हँडसम आहेस यार. वहिनी गया आणि काही तुम्हाला आवडत नाही काय मी हिच्या घरी गेले त्यासोबत? तिच्या माहेरी तिथे पण व्हिडिओ करत मग जातो, तिथे राहतो. त्यांच्या आई-वडिलांना नाही बोलवत कधी इकडे. मग बघा 4 महिन्यात पैसे डबल. ज्या ब्लॉगची तुम्हाला एवढे दिवस झालं वाट होती ते ब्लॉग आज शूट व्हायला लागला गाईज. आणि आता इथून पुढे आम्ही ब्लॉगवर एकदम ऍक्टिव्ह होणार आहे, जे आतापर्यंत होतो ऍक्टिव्ह, पण ॲक्चुअलमध्ये ॲक्टिव्ह राहणार आहे आता. कारण कसं आहे, आम्हाला जर कॉमेडी तुमच्यावर लवकरात लवकर पोहोचवायचं असते, त्यामुळे जरासं आम्ही बिझी असतोय. पण आता बिझी ते करून आम्हाला फास्ट तुमच्यासाठी ब्लॉग चांगले चांगले आणणार आहे. फक्त तुम्ही कमेंट करत जावा आणि कमेंट थ्रू आम्हाला विचारत जावा, त्याची प्रश्नाची उत्तरं आम्ही देणार नाही. आजच्या ब्लॉगमध्ये तेच होणार आहे ना. तर ना हां, आणि सांगतो गाईज, काही काही कमेंट असे आहेत की त्याचा रिप्लाय आम्ही आत्ता देऊ शकत नाही. सो त्याच्यासाठी आत्ताच सॉरी. तर अजून एक कमेंट आहे. भारती सासरी गेल्यापासून अनन्या खूप खुश राहायला लागली आहे. एवढा बदल पहिले सतत चेहऱ्यावर 12 वाजलेले असायचे. विषय तुम्हाला हा काय विचारायचा प्रश्न आम्हाला सगळ्या गोष्टीचा. सो तसं काही नाही, हिच्या 12 वाजले असेल, हिचं तोंडच 12 वाजल्यावाने. अरे देवा! तसं काही नाही. गाईज म्हणजे कसं दिसते असते, तसं नसते. म्हणून नसते. तरी कमेंट आली आहे ना हां. आपल्याला. आता कसं असते, ॲक्चुअल व्हिडिओमध्ये वेगळं असते, रिअल लाईफमध्ये कधी-कधी वेगळं असते. ते 12 वाजलेलं नसते. फक्त काय कामानं आम्ही शूट वगैरे हे हे धावपळ वगैरे तसं वाटलं असेल तुम्हाला कुठल्या ब्लॉग थ्रू, म्हणजे त्यांनी एवढी कमेंट केल्या म्हणजे त्यांना कुठल्यातरी ब्लॉगमध्ये असं वाटलं असेल. एक तर आपलं काम असं आहे, की हं, एकमेकांना आम्ही वेळ देत नाही व्यवस्थित. असं आहे. घरातच. सो त्याच्यामुळे तुम्हाला वाटलं असेल. सो तसं काही नाहीये. आणि भारतीताईचं आणि माझं बॉन्डिंग, आमचं नणंद भावजाईचं बॉन्डिंगच नाहीये. आम्ही ॲज अ फ्रेंड असंच घरी राहतोय. आता तिकडे पण त्या गेल्यात तर रोज व्हिडिओ कॉल, कधी येताय, या, आठवण येते, असं आमचं रोज बोलणं आणि असतंय. असं नाही की बोललं नाही समजा, की मग जरा नाही बोलत नाही ह्यानी एकमेकाशी, असं नाही, तसं काही नाही. असं काहीच बोलतोय, सगळ्यांना नाहीये. माहिती आहे. तिलाही माहिती आहे, दीदीलाही माहिती आहे, हिलाही माहिती आहे. दीदी पण किती कामात असते, ही पण किती कामात असते. आता व्हिडिओची कामं असल्यामुळं फुल आपण त्यातच असतोय ना. सो त्यामुळे बिझी तर नसतोय आम्ही. पण सगळं ओके आहे. सो तसं काही नाही. सो तुमची कमेंट करणं. आमच्यात कुठलाच वाद नाहीये किंवा आमचं कधीही भांडण झालेलं नाहीये ना इथून पुढे कधी होणार. कारण आमचं बॉन्डिंग एवढं मस्त आहे ना, एकदम फ्रेंड सारखं बॉन्डिंग आहे. त्यामुळे तुम्ही ही कमेंट जी केली आहे ती साहजिकच आहे. प्रत्येक जणाला वाटत असते तसं. सो त्याचा काही राग नाही आला आम्हाला. काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. तुमचे आपका हुकूम सराक ऊपर. गाईज तुम्ही कॉमेडी व्हिडिओला एवढा भारी प्रतिसाद दिलाय. तसाच प्रतिसाद आपल्या ब्लॉगला पण द्या गाईज. सो आणि ब्लॉगवर कमेंट करत जावा. तुम्हाला काय प्रश्नाची उत्तर असतील किंवा काय बोलायचं असेल, तुमच्या कमेंट बघून आम्हाला खरंच भारी वाटते आणि ब्लॉग करायला एनर्जी येते अजून जरा. सो कमेंट करत राहा. तर आजच्या ब्लॉगमध्ये ना आम्ही तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे. आजपर्यंत तुम्ही आम्हाला जेवढे प्रश्न विचारलेत आणि आम्ही उत्तर नाही देऊ शकलो, तर आजचा खास ब्लॉग त्याच विषयावर आहे. तर तुम्ही विचारताय की लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे? तर आमचं लव्ह मॅरेज आहे हे आम्ही खूपदा सांगितलंय. पण चॅनलवर जे नवीन आपले सबस्क्रायबर, नवीन फॉलोअर्स आहेत ना, त्यांना अजूनपर्यंत माहीत नाही आहे. तर हे त्यांच्यासाठी की आमचं लव्ह मॅरेज आहे. मला माहिती आहे की तुम्हाला खूप काही जाणून घ्यायचं आहे आमच्याबद्दल. सारखं विचारताय ना, की विदर्भातनं डायरेक्ट सांगलीत कसं काय कनेक्शन जुडलं? तुमचं लव्ह ट्रायंगल कसं काय? तर याचा एक स्पेशल ब्लॉग येणार आहे, ज्यात आम्ही आमची पूर्ण लव्ह स्टोरी सांगणार आहे. तर याच्यानंतरचा ब्लॉग, हां, नेक्स्ट ब्लॉग तो तो असणार आहे असणार. गाईज. करा. लव्ह स्टोरीविषयी जे काय हां. विचारायचं आहे ते या ब्लॉगमध्ये कमेंट करा. त्या सगळ्या कमेंट आम्ही काढून त्या सगळ्या कमेंट आम्ही वाचणार आणि त्याचा रिप्लाय देणार आहे. सो लवकर आम्ही तो शूट करणार आहे. तो तुम्ही आत्ताच कमेंट करा या ब्लॉगला. A few minutes later. आज चांगलं दिसायला तुझ्यापेक्षा. कोण बघणार आहे तुम्हाला? गाईज कोण बघणार आहे सांगा? किती जण बघतात? हे अगं तुमचं कसं लव्ह मॅरेज झालं ते स्टोरी सांगा. गाव तुमचं वेगवेगळं, मग कसं केलं लव्ह मॅरेज, कुठं बघितलं, कसं काय झालं, सर्व सांगा मला. एक्साइटमेंट वाढली आहे मला ते जाणून घ्यायची. हां, बरोबर आहे. तुमची एक्साइटमेंट वाढली आहे, आम्हाला माहिती आहे गाईज. आणि कसं आहे, हे सांगणार आहे आत्ताच तुम्हाला सांगितलं, की हे नेक्स्ट स्टोरीमध्ये प्रॉपर ते स्टोरीचंच राहू दे. कसं आहे, ह्याच्यामध्ये नको आहे ना.
त्याच्यामध्ये प्रश्नाचे उत्तर. तर पहिली कमेंट तुम्ही आम्ही वाचलो तर ते होते. आणि खाली त्याला कमेंटला रिप्लाय होता, की नाही सांगत हे लोकं, मी किती कमेंट केली होते, रिस्पॉन्स नाही. तसं काही नाही गाईज, रिस्पॉन्स आम्ही देतोय. कसं आहे, सो आता ब्लॉगमध्ये पण रिप्लाय देणार आहे. असं काही बोलू नका, की आम्ही तुम्हाला रिप्लाय देत नाही. रिप्लाय आम्ही देतोय. तुम्ही आहे म्हणून आम्ही आहे. ब्लॉग आणि काही केलता. चॅलेंज व्हिडिओवर पण कमेंट यायला लागल्यात, की अजय कधी चॅलेंज घेणार आहे. सो त्याच्यासाठी पण कसं पाऊस वगैरे सुरू होता आणि फार्म हाऊसला कामं पण सुरू होती. त्यामुळे आम्हाला झालं नाही आणि शूट पण सुरू होतं. आम्हाला सारखं बाहेर जायचं चालू होतं. सो एक दिवस काढून तो लवकरच ब्लॉग येणार आहे तो पण. लवकरच अनन्याच्या टर्नचा ब्लॉग येणार आहे, ज्यात तुम्ही सांगितलेले जे चॅलेंज आहे ना, ते यांना नक्की करायला लावणार आहे. अजय फार्म हाऊसचा पेंट कलर कोड ब्रँड नेम देशील. आता ब्रँड नेम तुम्हाला सांगतो, आपल्या घरापाशी सांगलीमध्ये जवळ थोडंसं अंतरावर एक फॅक्टरी आहे कलरची. कलरचं फॅक्टरी नाव आता मला लक्षात नाही ब्रँड त्यांचा. सो तिथं फॅक्टरीत कलर बनतोय आणि तिथूनच आम्ही घेतोय. दुकानातनं घेण्यापेक्षा आम्ही डायरेक्ट तिथून जरा थोडं स्वस्त पण मिळतंय ना. आणि दुकानात कसं आता एक प्रायमरचा डब्बा समजा दुकानात आपल्याला ₹300 ला 1 लिटर मिळत असेल, तर तिथं ₹300 ला 4 लिटर मिळते. असं आहे कलरचा. मग हे जरासं स्वस्त असल्यामुळं आम्ही आणि कलर क्वालिटी पण चांगली आहे त्यांची. त्यामुळे आम्ही काय करतोय, आपल्या सगळ्या ह्या घराचा, त्या घराला सगळा कलर आम्ही तिथूनच आणतोय. की अमेरिकेतनं मी फोटो बघितलेला तो Googleवर, त्या घराला होता. तसाच म्हटलं आपल्या फार्म हाऊसला करू. कारण की आपल्या इंडियामध्ये ते नाही आहेत तसे कलर कोण लावत जास्त करून. सो तो कलर मी काढला. नंतर तिथे गेलो, त्यांना दाखवलं हा कलर, असा कोड. मग त्यांनी कोड तयार केला आणि तो करून मग आपल्याला दिला. सो असा असा आहे की कलर थोडासा पर्पल कलर? पर्पल का जांभळा कलर हां, काहीतरी असा आहे. हां. पर्पलच म्हणतात ना जांभळा. पर्पल हां. हा पर्पल कलरवाला आहे. त्याचा कोड मी तुम्हाला अजून एकदा सांगतो आणि इथं वर मेन्शन पण करतो. Apex K010 म्हणजे Apex मला वाटते कंपनी आहे कलरची आणि कोड आहे त्याचा K010. अजय भाऊ एक बोलतो, तुम्हाला अतुल भाऊ तुमच्यापेक्षा मोठे आहे, आपल्यापेक्षाही मोठे आहात. तुम्ही त्यांना दादा किंवा अतुल भाऊ असं काही बोलले तर बरं वाटेल. अतुल हा माझा मोठा भाऊ आहे आणि आमच्या दोघांचं बॉन्डिंग असं आहे की भावाने नाही तर मित्रावाने आहे दोघांचं बॉन्डिंग. आम्ही पहिले काही व्हिडिओमध्ये फक्त मी अतुल म्हणतोय, बाकी असं तर भैयाच म्हणतोय. सो व्हिडिओसाठी आम्हाला खास ते अतुल म्हणायला लागतंय. नाहीतर मी भैया तुम्हाला आवडते माहिती आहे भैया म्हटलं, दादा म्हटलं का तर. म्हणावं लागतंय? कारण आपले नवीन सबस्क्रायबर, त्यांना नवीन फॉलोअर नाव असतात. कळावं त्यांना म्हणून. नाव लगेच कळलं पाहिजे. का रे हां, हा अतुल आहे, हा अतुल, अजय आहे. अतुल अजय. तो कन्फ्युजन व्हावं नाही म्हणून मग अतुल घ्यावं लागतंय. नाहीतर मी भैयाच म्हणतोय. तुमच्या अजयचा चॅलेंज व्हिडिओ कधी येणार आहे? येणार आहे लवकरच. हे कोड्याचं माळ आहे. हे 2 ठिकाणी आहे. एक आपल्या इथं आणि एक पुणेमध्ये. अरे हां, ते आपण गेलो नव्हतो का कोड्याचं माळ? त्या मग आपण विचारलं होतं, की हे तुम्ही बघितलंय का? तर एक आपल्या इथे सांगलीमध्ये आहे आणि एक जे आहे ते दुसरं पुण्यामध्ये आहे. आता आम्हाला माहीत नव्हतं. बरं झालं तुम्ही कमेंट करून सांगितलं पुण्यामध्ये आहे. आता पुण्यामध्ये कुठे आहे ते पण सांगा. म्हणजे कधी तर पुण्याला गेलो तर आम्हाला तिकडे जायला मिळेल, आहे की नाही? हं. तुम्ही ताईकडे, विहानकडे जात नाही का? काय जसं गेलं तसं तुम्ही एकदा पण तिला भेटायला गेले नाही. तेच एकदा आली होती आणि अधून-मधून भेटायला जायचं, तिला छान वाटेल. हं. तसं काही नाही आम्ही जातोय भेटायला. सो आता उगाच डिस्टर्बन्स नको. तसं आमचं व्हिडिओ कॉलवर बोलणं असते सिया-विहानशी आणि मेन म्हणजे सिया-विहान आता गेल्यात ना, तर त्यांना इथली सवय मोडायला जरा वेळ लागणार ना. सो मग त्याच्यामुळे आम्हाला काय होतंय, थोडी त्यांचं त्यांना मन सवय असेल लागू दे. तिथे मन रमायचं. लागू दे त्यांचं असं. नाहीतर ते रडतात. मग आम्ही जर गेलो तर ते आमच्याकडून परत यायसाठी रडतील. त्यासाठी आम्ही जरासं थोडंसं जात नाही असं. बाकी काही नाही. मी पण वेणी घालते. अनन्याताई तू स्किन केअर कशी करते एका व्हिडिओमध्ये सांग ना. तर मी स्किन केअरचा एक स्पेशल व्लॉग तयार करेल, बनवेल. त्यात तुम्हाला सगळं दिसेल, की मी माझी स्किन केअर कशी करते आणि मी पण वेणी घालते. तर मला पण आवड आहे वेणी घालायची. सो मच. खूप साऱ्या कमेंट आल्या त्या ब्लॉगवर, की आम्ही पण वेणी घालतो, तेल लावतो आणि एका ताईने कमेंट केली, की म्हणजे असं रोज-रोज तेल न लावता आठवड्यातनं 2दा तेल लावलं तर चालतंय. चांगलं आहे. तर मी तशीच करते. आठवड्यातनं 2दा तेल लावते. मी केस जास्त धुवत नाही. जेव्हा शूटला जायचं असलं तेव्हा धुते आणि मस्तपैकी वेणी घालून राहते दिवसभर. तुम्ही सगळेच कष्टातून आहात. खूप पुढे जावा. अनन्या कशी पण राहू दे. खूप सुंदर दिसते. ही कमेंट माझ्यासाठी होती. सो मच. अनन्या तशी सुंदरच आहे आणि हिचे ज्यादातर ब्युटी नॅचरल ब्युटीज आहे. गोरी आहे जास्त ही. मी सावळा आहे. मी कॉफी आहे. ही काय म्हणतात कॉफी आणि ही वाचण्यात पाणी बिझी कम आहे. तर तुम्हाला छान बनवलं शेड. शेळी पालन मस्त आहे. म्हणजे आपण गेलो नव्हतं का?
हम्म. तेव्हा सगळं शेड वगैरे थँक्यू सो दाखवलं. मच गाईज. एक्झाम्पल तुम्हाला सांगतो ते शेड कसा केला. तर आम्ही पहिला त्या जागेचा फोटो काढला, चॅट जीपीटीला पाठवला आणि त्याला सांगितले की आम्हाला इथे शेळीचं पालनचं शेड करायचं आहे, सो बनवून दे. सो चॅट जीपीटीनं ॲज इट इज तसंच शेड बनवून पाठवलं आम्हाला. म्हणजे आजकाल सोपं काम झालं. तुम्ही पण चॅट जीपीटीचा यूज करू शकता. सो एकदम सोपं झालं काम आमचं. आणि मग तसंच आम्ही बनवलं आणि माप वगैरे तेवढं वाढलं थोडंफार आणि थोडंफार काय काय चेंजेस असतील ते केल्या, पण त्याचं बघून आम्ही केलं. अजय भाऊ, तुम्ही घरात चिमटा स्टिक ठेवा, घरात उपयोग येईल. आता पावसाळा सुरू झाला आहे, चिमटा रिक्वायरमेंट आहे. ते हां. साप निघाला होता. ठीक आहे. हां, हां. हो. साप पकडायचा चिमटा काय? अच्छा, तेच असणार आहे ना. चिमटा हम्म. म्हणजे साप पकडायचा, तो तो लांबडा मोठा असते असते तो. हा. आणि इथून दाबलं की तिकडून खोलते असं असं ना हम्म. चिमटा. हां. सो तसला चिमटा भविष्यात तसा आणून ठेवील. शेतात कोंबड्या पाळणार आहात का? हां. तर शेतात कोंबड्या पाळणार आहेत का? तर गाईज आम्ही शेतात कोंबडी पालन पण करणार आहे. म्हणजे कोंबडी पण पाळणार आहे. सो थोड्याफार शेळ्यांसाठी मेन केले आणि थोडंफार साईडला आम्ही कोंबडी पण ठेवणार आहे. अनन्या एकटीच काय करते घरी? तिला पण फार्म हाऊसवर का नाही घेऊन जात? तुम्ही व्लॉग बघितला नसेल तर नक्की बघा. 2 दिवसा अगोदरचा व्लॉग आहे, जो आम्ही फार्म हाऊसला मला हे सगळेजण घेऊन गेले होते. मी सगळं बघितलं फार्म हाऊसचं. खूप छान झालंय. मला पण खूप आवडलं. आय होप तुम्हाला पण आवडलं असेल आणि इथून पुढे फार्म हाऊसचे सगळे व्लॉग्स येतील ते कंटिन्यू बघा. काम असते. ही घरी एकटी नसते म्हणजे हिच्या शूटमध्ये ही बिझी असते. सो हिच्या शूटमध्ये असल्यामुळं मग आम्ही जातोय आणि मग तिला एकदम तयार झाल्यावर दाखवतो. हिचं तसं येऊन तिथं उगाच थांबण्यात अर्थच नाही ना. असतो म्हणू नको आहे मन. सगळ्याच बायकोंचा मेंदू गुडघ्यात नसतो. तुझ्या बायकोचा असेल. हे काय कसला प्रश्न आहे हा? ही कमेंट ऐकून मला पटत नाही की तुम्हाला कसं कळलं? तसं नाही. बरोबर आहे. ॲक्चुअली मी कॉमेडीमध्ये म्हणली होती. सगळ्या बायकांचा मेंदू गुडघ्यात नसतो. तो फक्त कॉमेडीचा भाग आहे आणि हिचा तेवढा आहे. आपलं हिचा तेवढा हिचा पण नाही. हिचा पण नाहीये. तर तुम्हाला राग आला असेल तर गाईज सॉरी. शेतातलं खूप छान वातावरण आहे. कमेंट लय येतात तुमच्या की शेतातलं वातावरण खूप चांगलं आहे. थँक सो मच गाईज. आपण वातावरण पण चांगलं आहे आणि आपण तसं केलंय पण थोडंफार. थोडी मेहनत करून रोज आम्ही जातोय सगळेजण. मम्मी-पप्पा तर तिथेच असतात. कारण का ते शेताला आपल्या चांगलं ठेवायसाठी. सो आणि अतुल पण असते. सो त्यासाठी आम्ही एवढ्या सगळ्यांची मेहनत ते शेताला चांगलं दिसते आणि तुमच्या अशा चांगल्या-चांगल्या कमेंट येतात ना, आम्हाला अजून चांगलं-चांगलं करू वाटते. लॉन केलं, फार्म हाऊस बनवलं, आता शेळीपालनचं शेड झाले, आता लवकर शेळीपालन चालू होईल. अजून आम्ही एक्साइटेड आहे आणि तुम्ही पण एक्साइटेड असणार आहे बघण्यासाठी. सो कमेंट करा अजून तुम्हाला काय-काय बघायचं आहे. ओला चारा जास्त नको, सुका चारा, तूर भुसा, गहू भुसा, कडबा कुटी, शेंगदाणे पेंट आणि मिनरल मिक्सचर हे करा. मग बघा 4 महिन्यात पैसे डबल. वाह! वाह! थँक सो मच गाईज तुमचं नॉलेज आम्हाला कमेंटद्वारे दिल्याबद्दल आणि आम्ही हेच फॉलो करणार आहे. तुमच्या सगळ्या आम्ही ते नोट करून ठेवल्यात आणि आम्ही पण त्याच्यावरच काम करायला आलो गाईज. आता ओला चारा आहे, पण आता पाऊस पण सुरू आहे, काळी माती असल्यामुळं काही करता येत नाही आणि चारा आम्ही लावलाय. पण ॲक्चुअलीमध्ये आम्ही ओला चारा लई देणार नाही. आम्ही तसं लिमिटमध्येच देणार. तुम्ही जसं सांगितलं आहे तसंच देणार आहे. आम्ही आधीच सगळं ठरवून सगळं लिस्ट वगैरे करून ठेवलेलं आहे. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. स्टेप बाय स्टेप चालणार त्याला सगळं व्यवस्थित आणि त्याचा लिस्ट करणार आणि ते सगळं तुम्हाला अतुल बंगा YouTube चॅनलला एक ना एक पॉइंट दिसणार आहे. मिनी ब्लॉगमध्ये, मिनी त्यांच्या ब्लॉगमध्ये या ब्लॉगमध्ये. मोठ्या ब्लॉगमध्ये सगळं शेळीचं एक ना एक नॉलेज किंवा एक ना एक शेतात काय करणार ते सगळं अतुल बंगाळे ब्लॉगला दिसणार आहे तुम्हाला. सो तिथं अतुल बंगाळे चॅनलला सबस्क्राईब करा त्यासाठी. मला पहिलेच वाटलं होतं की तुमचं लव्ह मॅरेज असेल. बरोबर आहे. आमचं लव्ह मॅरेजच आहे. तोंडावरनं वाटत नाही, पण आहे. देवानं तोंड गरिबीवाने दिले. मला मम्मीचं आणि पप्पांचं चॅलेंज खूप आवडलं. म्हणजे मम्मीचं म्हणजे इकडं आमच्या सासूबाईचं चॅलेंज, जे यांनी मला दिलं होतं फोन करून ते बोलायला आणि ते पप्पाचं माझ्या माहेरच्यांना पैसे, ते चॅलेंज ते चॅनल जे आवडलं काय? आवडलेलं. म्हणजे पप्पाचं बोलणं आवडलं का? माझ्याकडे पैसे आलेलं आवडलं ते पण सांगा. वहिनी, अजय भाऊला तुमचं पूर्ण बेडरूम साफ करायला सांगा आणि तुम्हाला दुपारचं जेवण करून द्यायला सांगा आणि तुमची एखादी साडी घालायला बोला आणि ती साडी घालून त्यांना बाहेर पाठवा. जिथे तुम्हाला नाचायला लावलं तिथेच त्यांना नाचायला लावा. एवढं नक्की करा. बापरे! हे चॅलेंज तर मला हे फिक्स द्या. शेळ्या आल्यावर व्हिडिओ अजून भारी होणार. तुमचे सर्वांचे बघून शिकायला तर भेटते. म्हणजे तुमच्या सर्वांकडून काहीतरी आम्हाला शिकायला भेटते. स्टार्टिंगला घर काय भारी दिसलं फार्म हाऊसचं.
थँक्यू सो मच. तुम्ही छान छान कमेंट करताय आणि आमचा एकच प्रयत्न असते नापासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांनी बघावं. व्हिडिओ कॉमेडी असू या ब्लॉग असू, असाच प्रयत्न असते. काय वल्गर वगैरे आपण ठेवत नाही किंवा करत नाही तसल्या गोष्टी. व्ह्यू आणि लाईकसाठी तर आपण अजिबात काय करत नाही. संस्कार मुझसे बड़े हैं इसके. किंवा मोठेपणा बोलणे, मोठे बोलणे असलं आपल्याला अजून आवडत नाही आणि आपण कधी बोललो पण नाही. संस्कारातच नाही आपल्या. अनन्या वरदाची, अजय सांगलीचा, तर कसं काय लव्ह स्टोरी आणि लग्न कसं झालं ते सांगा. या लिपो. लवकरच तो व्लॉग येणार आहे. स्पेशल व्लॉग असणार आहे तो. म्हणजे लग्नाची लव्ह स्टोरी पासनं तर लग्नाला किती वर्ष झाले, मग लग्न कुठे झालं, हा पूर्ण व्लॉग येणार आहे. तो व्लॉग नक्की बघा. अनन्याच्या आई-वडिलांनी तुझ्या मम्मी-पप्पाला बोलावलं पाहिजे. जेवण वगैरे घालायला पाहिजे. सगळ्यांना कपडे घालायला पाहिजे आणि 2 फॅमिलीमधला वाद मिटवून टाकायला पाहिजे. कपडे घालायला पाहिजे, जेवण केले पाहिजे, एकदा व्हिडिओ बनवला पाहिजे. दोन्ही फॅमिली एकत्र आल्यावर बघायला आवडतील. मस्त कमेंट होती आणि याचं उत्तर पण तुम्हाला एकदम मस्त भेटणार आहे. अनन्याचे मम्मी पप्पा पण बोलवतात मम्मी पप्पाला की तुम्ही या आमच्या घरी, भारी वाटेल आम्हाला. पण काय ऍक्च्युली कसं आहे माहितीये, माहिती आहे की इकडच्या ह्यांना हे प्रवास नाही आई-बाबांना होत. पण ट्रॅव्हलिंग नको आणि तिकडच्या आई-पप्पांना पण ट्रॅव्हलिंग नको. तिकडच्या माझ्या आहे, आई-वडील आवड आहे. ट्रॅव्हलिंग करतात. वर्धा ते पुणे ते ट्रॅव्हलिंग करतात. आणि आम्ही काय करतोय, ते भले नाही तर आम्ही जातोय आणि आम्ही गेलो की निवांत राहतोय, मजा मस्ती करतोय. मग ते आल्यासारखंच आहे. सो असं आहे आमचं सिस्टीम. त्यामुळे मग मी म्हणते की आम्हीच तिथे येतो, निवांत राहतो. एखाद महिना तिथं मस्तपैकी निवांत खाणं-पिणं होतंय. त्यामुळे मी काय लोड टेन्शन घेत नाही. फोन असतोय, विचारपूस असते. आज्या त्या अनन्याला कुठंतरी फिरायला एकटं घेऊन जात जा. तिला माहेरी पण जातो तिच्यावर, तिला एकटीला पाठवत जा की. तिच्या माहेरी तिथे पण व्हिडिओ करत मग जातो, तिथे राहतो. त्यांच्या आई-वडिलांना नाही बोलवत कधी इकडं. मावशी तर लय मोठ्या ताटावानी देतात, पण गरीब सून भेटली त्यांना कधीच काय बोलत नाही. हो, मी लय गरीब आहे. गाय नाही, आहे, मी बरोबर आहे. गाय तसं आहे. काही नाही. पण ऍक्च्युली कसं आहे माहिती आहे का, हिला माझ्याशी करमत नाही. मी जायचं असं नाहीये. लय हुशार आहे. पहला पहला प्यार है. माझे आई-वडील जे आहेत ते माझ्या सासरी येऊन गेलेले आहेत आणि म्हणजे तुम्हाला माहित नसेल कारण आम्ही पण कधी सांगितलेलं नाही तुम्हाला ही गोष्ट. किंवा तर तेव्हा ब्लॉग पण करत नव्हतो आपण. आणि जेव्हा आमचं लग्न झालं ना, तेव्हा व्लॉगिंग स्टार्ट केली नव्हती. शॉर्ट व्हिडिओज कॉमेडीज फक्त करत शॉर्ट होतो. आणि कॉमेडी व्हिडिओज होते. व्लॉगिंग वगैरे चालू केली नव्हती. त्यामुळे काही शेअर करता आलं नाही. तर माझे आई-वडील जे आहेत ते माझे सासरी येऊन गेलेले आहेत. सगळं बघून गेलेले आहेत. पुरकी कशी आहे आणि त्यांनी व्हिडिओ पण रोज बघतात. कमेंटद्वारे अनन्याला विचारा की ही एकटी जाणार का? जर ही म्हणली तुम्हाला, आताही सांगतो, आताही जर तुम्हाला ही जर म्हणली की मी एकटी जायला तयार आहे, तर तुम्ही आता येऊ नका. तर मी नाही जाणार 100%. असं काही नाही की मी मुद्दाम जातोय. पण माझं आधीपासून ठरलेलं आहे ना, की मी माहेरी जाईल तर नवऱ्याला घेऊनच जाणार आणि नवऱ्यासोबतच परत येणार. हां, ते पण महत्वाचं आहे. आणि अजून एक महत्वाचं गाईस, अजून मी एक मी माहिती, एकटीच का एन्जॉय करू? त्यांनी पण एन्जॉय केलं पाहिजे. एकदम मोठी सुट्टी काढतोय आणि निवांत जातोय. म्हणजे काय टेन्शन नाही. इथली काय बोलत नाही. तिथं तर मग मज्जा मस्ती आमची चालू असते आणि तिथे गेल्यावर तुम्ही बघताय शिव, रोहिणी, आई-पप्पासोबत आमची मज्जा मस्ती कशी सुरू असते आणि तिकडचे आमचे सगळे फॅमिली मेंबर आहेत त्यांच्यासोबत आम्ही मज्जा मस्ती, लग्नाला जाणे, एन्जॉयमेंट करणे, फिरायला जाणे, हे आमचे ट्रिप ठरलेले असतात. त्यामुळे आम्ही दोघंजण जातोय. आणि महत्त्वाचं अजून एक सांगायचं की शूटची कामं असल्यामुळे आम्हाला सोबत राहायलाच लागते, असा विषय. नाही असं नाही की हिच्यावर वॉच ठेवायला जातोय, तसं वॉच ठेवायला लागतंय. कुठं तर भटकली तर अरे बेटी पुष्पा कहाँ जा रही हो अपने गधे पर बैठकर? दुसरीकडे. आणि काही तुम्हाला आवडत नाही काय मी हिच्या घरी गेलेलं ह्यासोबत? कमेंटमध्ये नक्की सांगा. तुला पण आवडत नाही का? असं का विचारताय? आवडते? मग काय, आवडते ना, आवडायलाच पाहिजे. तुमचा हक्क आहे तो. सासरवाडीत जावयांनी गेलंच पाहिजे. अरे देवा देवा देवा, मैं तो तेरे को हरामी समझता था, तो राम निकला रे, देव माणूस निकला रे. आणि तो मी मिळवणार काय? तो हक्क तुम्ही मिळवायचा. जावायला पण मोठं लाट काय तर दिलंच पाहिजे. दारू मग नाही हे काय? काय मोठं लाट. ह्याचा बोर झालोय. दुसरं काय तर पाहिजे. पैसा ही पैसा होगा. कडून अजयला अख्खा दिवस त्याच्याकडून जेवण बनवून घे, वाटेल ते मागव बाहेर पिझ्झा वगैरे. हिने जर दिली चॅलेंज आता तुमचं बघून तर 100% मला करावंच लागणार. नाहीतर मी हारलो. पण मी हारण्यासारखं आहे का? अरे आत्तापर्यंत हारलो नाही, आता हारलोय. कमेंट करायला म्हणतात आणि कमेंट तर कधीच रीड करत नाही आणि रिप्लाय तर कधीच नसतो. गाईज, आता इथून पुढे जी चुकी झाल्या त्यासाठी माफी मागतो आम्ही दोन हात जोड माफी मागतो. पण आता इथून पुढे होणार नाही तसं. आता आम्ही हर एक कमेंटचं रिप्लाय देणार. बस. अनन्याने वडिलांना फोन केला पैसे मागायला, पण एका बापाचा
लेकीला प्रेमाने आज सकाळी फोन का, ही काळजी शब्दातून दिसून आली. खरंच त्यांचा आवाज ऐकून डोळे भरून आले. हे चुकूनही चेष्टा करू नका. बापाला पैशापेक्षा मुलांचे बोलणे लगेच कळते. मुलगी त्यांचा श्वास आहे. आई-बापाशिवाय जगात कुठलीही गोष्ट अनमोल नाही. म्हणून तर लेक सुद्धा न विसरता तुम्ही कसे आहात, काळजी घ्या, हे बोलायला विसरले नाही. मुली आई-बापाला सोडून सासरी आयुष्य काढतात. हेच मुलाने करावे, मग तिचे मन कळेल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बरोबर आहे गाईज. तसं तुम्हाला वाटलं असेल की म्हणजे एकदम फोन कसं काही लावला आणि तुम्ही पैसे मागितला, हे त्याच्यावरनं तुम्हाला काळजी, तुमची जी कमेंट आहे ही परफेक्ट तुम्ही कमेंट केल्या. त्याविषयी काही मी बोलणार नाही. फक्त असंच आहे की एक चॅलेंजिंग ब्लॉग होता. तो मीने हिला दिलेला चॅलेंज हिला करायचं होतं. सो हे एवढं अवघड नव्हतं चॅलेंज, हे सोपंच होतं. फक्त कसं आहे, पैसा कमवला. काळजी दिसून आली आणि ही बापाला लेकीची काळजी असतेच. एक बाप दाखवतात काळजी, एक बाप दाखवत पण नाहीत. आणि तुम्हाला आवाजातून ते लक्षात आलं आणि ते बरोबर आहे. ते आवाजातून आम्हालाही लक्षात आलं की एकदम त्यांना काळजी वाटली. मी त्यासाठी आम्ही तुम्हाला काय केलं, लगेच म्हणली होती ना. आणि हिने मला लगेच बोलली की त्यांना लय टेन्शन येईल किंवा काळजी करतील. तर आम्ही काय केलं, ब्लॉग झाल्यानंतर त्यांना फोन केला की हा चॅलेंजिंग ब्लॉग होता. सो असं आम्ही पैसे कमवलं आहे तुमच्याकडून. सो आता आम्ही तुम्हाला पैसे परत देणार नाही. सो आमचा फोन झाला, त्यामुळे काही टेन्शन नाही. तुम्ही टेन्शन घेऊ नका. सो तुम्ही चांगली कमेंट केल्या, आम्हाला आवडलं. श्री स्वामी समर्थ. तर मॅट फिनिश स्टील आहे, सो त्या आतून तसं आहे कढई, असं कमेंट आल्या. तर ते कढई स्टीलचे आहे, कारण की आपल्याला कसं एकतर लोखंडाचं नाहीतर स्टीलचं. आपल्या घरात तसे तवे नाही आहेत. म्हणजे काय तसले तवे काय म्हणतात त्याला, पॅन तवे नसतात काय, ते वॉशेबल असतात आणि त्यांना आपल्या शरीरासाठी ते आपल्या शरीरासाठी चांगलं नसते. नॉनस्टिकी. हां, नॉनस्टिकी वाले नाही आहेत. नॉनस्टिकी म्हणजे चांगलं बाबा. नॉनस्टिकी म्हणजे त्याला जास्त तेल लागत नाही हो. हां, तसले आपण वापरत नाही. आणि तसे भांडे जे होते आमच्याकडं ते आम्ही पहिलाच फेकून दिले आहेत. अजून लोकं वापरतात माहिती असून. त्यांना माहिती असते की हे ह्याच्यानं आपल्याला हानिकारक आहे, तरी त्यांनी वापरतात. आणि सो आपल्या घरात तर तसे भांडे नाही आहेत आणि काढून टाकले. तुम्ही पण यूज करू नका, ते हानिकारक आहे. काही-काही गोष्टी, काही-काही कमेंट अशा आहेत की त्या कमेंटचे आम्ही रिप्लाय देऊ शकत नाही, तर तुम्ही समजून घ्या. सो काही-काही गोष्टी असतात की आम्हाला अजून ते सांगायचे नसेल, ते तुम्ही समजून घ्या गाईज. असं नाही की सगळ्याच गोष्टी आपण सोशली करतोय, है की नाही. सो काही-काही गोष्टी एक्साइटमेंटसाठी थोडंफार ठेवलेलं प्रत्येक असतं. गोष्ट आपण सोशल मीडियावर नाही सांगू शकत. त्यामुळे सो कधी-कधी कमेंट थ्रू टोमणा मारताय तुम्ही आम्हाला एक जण, म्हणजे आम्ही की पण तो टोमणा हसत घेतो. पपई, शेवगा आणि जांभूळ हे दारासमोर नसते लावत. नाही लावलं पपई आपण. कुठं लावलाय आपण? तेच आपल्या घरी. म्हणजे त्यांनी एक हिंट दिली हो आपल्याला की तुम्ही अच्छा. जर हे लावत असला तर दारासमोर लावायचं बरं, नसतं. चालतं. अनन्या, तुझ्याकडून जोरात चॅलेंज झाले पाहिजे आज्यावर. झाले? झाले. मी झाले काय? झेंगे लाते झंगू. अनन्या, तुझ्याकडून जोरात चॅलेंज झालं पाहिजे आज्यावर. हरला पाहिजे आज्या दादा. मग त्याचा रिप्लाय खाली एकाने दिलाय की चॅलेंजच्या दिवशी सकाळपासून सगळी कामं तशीच ठेव किचन मधली आणि तीच करायला लाव चॅलेंज म्हणून त्याला. बापरे, त्यांनीच रिप्लाय दिलाय त्याचा. हा? तर गाईज असं काही माझ्यावर एवढा अत्याचार, एवढा अत्याचार नको, मावशीचार करा. अजय बिर्याणीचा फुल डिटेल्स मध्ये रेसिपी ब्लॉग बनव. खूप तारीफ ऐकल्या अनन्याच्या बिर्याणीची. बरोबर आहे गाईज. पण लास्ट टाइमला जी बिर्याणी झाली होती तुम्ही बघितला प्लेट मधून, एवढी भारी एवढी टेस्टी झाली. पूर्ण रेसिपी तुम्हाला देणार आहे तुमच्या कमेंटमुळं. ये हाथ कमाल है, लेकिन ये हाथ के ऊपर का जो हाथ है अनन्या की मम्मी का, वो भी लाजवाब है. फिर उसके बाद इसमें आया, इसके बाद इसके बच्चे में जाएगा, है ना. ऐसी पिढी पिढी चलती रहेगी. वेटिंग नेक्स्ट चॅलेंज. अजयला मुलीचा ड्रेस घालून मेकअप नक्की दे अनन्या. खूप जास्त मज्जा आली. तसा लुक अजयवर आधीच हसायला येतं मला, कारण त्याचा एक फनी व्हिडिओ बघितला मी मुलीच्या ड्रेस मेकअप मध्ये. बापरे, काय डेंजर दिसतो तो. तसंच करायला सांग त्याला. नक्की. पळून जाऊन लग्न आहे, स्टोरी नाही सांगणार. म्हणजे आपलं पळून जाऊन आपण लग्न केलंय, तर हे आपल्याला स्टोरीज सांगत नाही. आणि आम्ही पळून जाऊन लग्न केले त्याची पण स्टोरी त्या ब्लॉग मध्ये येणार आहे. अरे, शेळीपालन छान आहे, फक्त मेहनत. हा गाईज, आम्हाला माहित आहे मेहनत आहे त्यात, आणि आम्हाला मेहनतची कामं आवडतात पहिल्यापासून. दादा, शेळी पालन करा, खूप छान होतो. शेळी पालनाचा व्यवसाय. काळ्याभोर शेळ्या घ्या, म्हणजे त्या शेळ्यांना 2-3 कोकरं होतात.
त्यामुळे फायदाच होतो आणि बोकड झाले तर विकता येतं आणि पाट्या झाल्या तर ठेवून घेता येतं. त्यामुळे शेळी पालन उत्पादन वाढत जातं. काकू तुम्ही भारी आहात. दादा भारी. तुमच्याकडून शाबासकी. तर थँक सो मच. आमच्या पूर्ण फॅमिलीला तुम्ही चांगलं बोलल्याबद्दल शिकताय, आमच्या फॅमिलीकडनं शिकताय आणि आमची पूर्ण फॅमिली तुमच्याकडनं पण शिकते. आणि शेळी काळ्या भोर रानामध्ये पहिली शेळी मी आणली गोरी पांढरी. मार साले का खोपड़ी तोड़ साले का. आणि आता काळ्याच आणणार आहे, कारण की गोळी शेळीचा वैताग आलाय. गोळी. गोळी नाही हे- गोऱ्या शेळीचा वैताग आलाय. हे काळं बोकड. नाही गाईज, आता तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. चेष्टेचा भाग होता. चेष्टेचा हा. भाग होता हा. काहीही स्त्री. आईंचं वजन वाढलंय. आईचं वजन वाढलंय. आपल्या आईचं? नाही, आईचं वजन असं वाटत असेल, पण तसं नाही. व्हिडिओत जरा असं मोठं दिसते. आता मला पण कसं म्हणतात, अजय तू व्हिडिओ तर मोठा दिसते, समोर आले एकदम बारका, असं होतंय गाईज. तर ते व्हिडिओत जरा मोठं दिसते, पण आणि वजन मला काय पण वाढत नाही. म्हणतात अजय अनन्या तुमच्या लग्नाची गोष्ट सांगा. लोक एवढे कमेंट करतात सांगावसं आणि तुमची कॉमन मैत्रीण सायली प्रेग्नेंट आहे तर तुमच्याकडून कधी गुड न्यूज मिळेल. गुड न्यूजचा आम्ही अजून प्लॅन करत नाहीये. आणि So, जेव्हा प्लॅन जेव्हा करू करेल तेव्हा तेव्हा तुम्हाला तुम्हाला दिसेलच. आणि नक्की सांगेल. आणि गाईज सायलीचं बोलताय तर सायली तर माझी अशी मैत्रीण आहे ती, की जिला तुम्ही सगळं शेअर करू शकता. सगळं मी तिला शेअर करू शकतो, ती मला सगळं शेअर करते. आम्ही दोघांची बॉन्डिंग एकदम खतरनाक आहे. अजून तर आमचं असं काही ठरलेलं नाहीये प्लॅन, पण जेव्हा देवाच्या दयाने होईल प्लॅन तेव्हा तुमच्यापर्यंत न्यूज येईलच, तेव्हा आम्ही तुम्हाला कळवू. सांगू. हम्म. स्टील भांड्याची लिंक द्या, व्हिडिओ छान आहे. स्टील भांड्याची लिंक ते म्हणजे कढईची. आईने ते नवीन भांडे आणले होते ना, ते ऍक्च्युली दुकानात आणलेले भांडे आहेत, पण सेम ऍज इट इज मी लिंक पण त्याची शोधलेली आहे. अजून एक युट्यूब चॅनल काढले गाईज, अनन्या लाईफस्टाईल. तिथे जाऊन सबस्क्राईब करा. सगळे प्रोडक्ट, सगळे ड्रेसचे लिंक तुम्हाला त्या चॅनलवर मिळून जाते. ती अनन्या किती खुश आहे बघा, ननंद सासरी गेल्यापासून. नाहीतर नुसती तोंड पाडून बसायची. चॅप्टर आहे ते अनन्या. अरे बापरे, कसल्या कमेंट करताय हो तुम्ही. म्हणजे समोरच्या माणसाचं असं हृदय असं पिळून निघालं पाहिजे, है की नाही. ते चॅप्टर नाहीये, ती आहे एकदम महाचॅप्टर. मजाकचा भाग झाला. चॅप्टर आहे मी पण चांगल्या गोष्टी. चॅप्टर सगळीच असतात, कोण नसते चॅप्टर. मग फक्त काय. कोण दाखवत असते, कोण दाखवत नसते, कोण छुपे रस्तम असते. दीदी आम्ही काय काम करत असलो दीदी आम्हाला दाखवते. हम्म. आम्ही व्लॉग करत Normal. असलो आम्ही दीदींना दाखवतो. म्हणजे असं होत राहायचं. मग त्या बेसिसवर बहुतेक कमेंट आले असेल की अनन्या तर दीदीसोबत बोलत नाही, म्हणजे नंदेसोबत बोलत नाही, यांचं काय हम्म. वाद वगैरे आहे का. तर असं अजिबात नाहीये. आमचं बॉन्डिंग खूप चांगलं आहे. वाद वगैरे काय नाही, डायरेक्ट मारामारी आहे. अनन्याला वाटते ती घरात काम करते म्हणजे उपकार करते. सासू पण किती काम करू लागते तरी तोंड पडलेलं असतं हिचं. नाही गाईज, उपकार कसला. उपकार नाही. आता मुली- हिचंच घर आहे म्हणल्यावर हिला काम करावं लागणार. मुलगी सासरी आल्यावर तिला करावंच लागणार आहे ना. नांदवाल का तुम्ही मी जर काम नाही केलं तर. हे नांदवणार की. ही तुमची कमेंट मला आवडली की सासू पण किती काम करू लागते. तर हे एकदम 100% खरं आहे की सासू खूप काम करते. आई आमच्या बरोबरीत काम करते. जेवढं आम्ही काम करतो तेवढंच आई पण काम करते. त्यांचं पूर्ण शेतातलं असू दे, वरचं टेरेस गार्डनचं असू दे, म्हणजे आम्हाला बाहेर बघण्याची गरजच नसते. त्यामुळं आईविषयी नो डाऊट. नेक्स्ट क्वेश्चन. तुटलेला आरसा घरामध्ये ठेवू नये. तुटलेला आरसाच नाही तर तुटलेली काच घरामध्ये ठेवू नये. बरोबर आहे. मला ही म्हणजे माहित नव्हतं याच्या मागचं कारण. सो आता कारण आम्ही अजून पण सांगितलेलं नाहीये. फक्त एवढंच सांगितलंय की आरसा ठेवू नये किंवा तुटलेली काच ठेवू नये. तर का ठेवू नये ते मला नक्की सांगा. त्याचं कारण सांगा गाईज. आणि आता तुम्ही सांगितल्याबद्दल आम्ही आता तो आरसा म्हणजे आत्ताच काढून टाकतो. टेरेसवर गार्डन करण्यापेक्षा तुम्ही शेतातच घरी राहा. शेतातल्या घरी राहा. तुम्ही शेतातल्या घरी राहा. तिथं खूप झाडं लावा. तिथं शेती करा. तुम्हाला एवढी टेरेस गार्डनची हौस आहे काकू. किती हौशी आहेत काकू. तुम्ही शेतातल्या घरी राहा. तिथं खूप झाडं लावा. खूप छान शेती कराल. तुम्हाला एवढी टेरेस गार्डनची हौस आहे तर. टेरेस गार्डनची हाऊस आहे. आणि ऍक्च्युली कसं आहे, फार्म हाऊसवर आम्ही आता राहायचं म्हणताय तुम्ही, तर आम्ही राहायला तर जातोयच, पण अजून हे घर असल्यामुळे आता आपण एकदम तिथं शिफ्ट होऊ शकत नाही. हे पण घर आहे ना आपलं एवढं मोठं. तर टेरेस गार्डनचे आणि शेतातलं तुम्हाला सांगतो काय करते. आम्ही औषध मारत नाही शेतात. त्यामुळे काय होते, भाजीपाला विदाऊट औषधाचं शेतात येतच नाही, कीड खाऊन जातात. त्याचं आम्ही अजून प्रॅक्टिकली आम्ही नॉलेज घेतले गोष्टी, काय काय गोष्टी ते कसं
विदाऊट औषधाचं करता येईल ते आम्ही नॉलेज घेतलं. इथून पुढे तुम्हाला ब्लॉगमध्ये ते दिसेलच. फक्त आत्ता आम्ही लावत नाही तर ते किडं खाऊन टाकतात सगळे आणि औषध मारत नाही. त्यासाठी मम्मी काय करते, टेरेस गार्डन आधी मी एक कधी-कधी दोन मी एक दोनदा आईला काय बघितलंय माहित आहे, हं. जे आपलं जुनं झालेलं ताक किंवा जुनं झालेलं दही असते ना, त्याचा वापर करते. त्याचा वापर करते आई. औषध म्हणून. औषध म्हणून. आणि मग टेरेस गार्डनला लावते म्हणजे तेवढं लावलं की किड होत नाही आणि आम्हाला आठवड्याची रोज भाजी मिळते. मम्मी टेरेस गार्डन एवढी होते आम्हाला भाजी आणायला लागत नाही. ताजी ताजी. सगळी ताजी हर प्रकारची भाजी खायला मिळते. त्या दिवशी तुम्ही बघितला विदर्भातला कच्चा चिवडा स्पेशल आम्ही केला. तर लगेच वर गेलो, कांद्याची पात मिळाली. आता फार्म हाऊसला आपण लगेच काय गोष्टीला जाऊ शकत नाही ना. त्यामुळे आम्ही इथल्या इथे वर पण लावले आणि टेरेस गार्डन मम्मीला आवडते त्यामुळे ती जरा असं थोडंसं व्यस्त राहते. तिथे किचन नका करू, नंतर शेळ्यांच्या वासाने तिथे बसणार सुद्धा नाही. तर एक मिनिट ह्याचं रिप्लाय देतो. तर गाईज आपलं किचन म्हणजे असं डेली किचन नाही तिथं. आम्ही आम्ही इथून गेलो फार्म हाऊसला तर कधी-कधी काय-काय बनवायला त्यासाठी आम्ही एक तो स्पेस ठेवला आहे. तर थोडंसं असं चांगलं असं गावरान टाईप करायचं पण आहे. सो शेळीचं त्यासाठी आम्ही वाघर पण केलंय, की आत राहून नुसतं वास राहू नये. त्यासाठी वाघर पण केलंय. शेळ्या दिवसभर वाघरमध्ये राहणार. रात्रीच तेवढं तिथं येणार आणि आम्ही स्वच्छतासाठी आपण एक्सपर्ट आहे. सो स्वच्छता करत राहू. अजय, तुझं YouTube पेमेंट किती येतं आणि गोट फॉर्म मम्मी पप्पाच्या पैशातून की तुझ्या पैशातून केलं? टोटल किती खर्च आहे ते सांग. गरज आहे असं सांगता येत नाही YouTubeला पेमेंट किती येते. सो जेवढी गरज आहे तेवढं पेमेंट येते गाईज. ऍक्च्युअल आकडा नाही सांगू शकत. मेन YouTubeचे टर्म्स अँड कंडिशन असतात ते. आणि महत्त्वाचं म्हणजे की तुझ्या पैशाने गेले शेळीचं गोट का आई पप्पाच्या. तर आमचं तसं नाही आहे. आम्ही पूर्ण जॉईंट फॅमिली आहे आणि इथं जे काही पैसे येईल ते सगळं एकच झालं. असं नाही की गाईज अजय बंगाळे चॅनल आहे तर अजय बंगाळेच मेहनत करतो तर सगळेच करतात. नाही माझं तुझं मग ते त्याच्यानं काय होतंय ते माझं करायला लागतात आणि तिथून मग फट पडायला लागतं गाईज. त्यामुळे ते म्हणतात ना की कुटुंब वाटून घेण्यापेक्षा जर आपण कुटुंबातल्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्या त्याला कुटुंब म्हणतात, है की नाही? हेच आमच्या इथे पालकचे पप्पू बनतात. म्हणजे पप्पू? पालक पालक डाळ. डाळ म्हणजे अच्छा. पालक डाळ. पालक डाळला पालक पप्पू म्हणतात तुमच्याकडे. ओके. हम्म. आपल्या इथं पालक डाळ पण म्हणतात, डाळ पालक पण म्हणतात आणि काय म्हणतात? पालक पालक डाळ. पनीर. डिप्रेशन. पालक डाळचं म्हणाले का? आमच्याकडे पालक तर दाल पालक म्हणतात. इकडं विदर्भात दाल पालक म्हणतात. दाल पालक, डाळ भाजी. इथं पालक डाळ म्हणतात. आमच्या इकडं विदर्भात लग्नात सगळ्यात फेमस पदार्थ म्हणजे डाळ भाजी. कमेंट करा विदर्भातल्या वांग्याची लोकांनी. भाजी, गप शिरा. आणि इथं जिलेबी श्रीखंड पुरी. पुरी. जिलेबी श्रीखंड पुरी. पुरी. जिलेबी श्रीखंड पुरी. एका किलोमीटरला सगळं चेंज होत असते. लाईफस्टाईल, भाषा, शब्द, जेवणाची चव काही ना काही बदलत. त्यामुळे सगळ्यांकडचं वेगवेगळं असते. शेळ्या वाटतात तेवढ्या सोप्या नसतात दादा. पहिल्यांदा काही नाही वाटणार पण नंतर खूप त्रास होतो आणि वास पण खूप घाण येतो त्याचा. सांगतो बरोबर आहे. शेळ्याचं दिवसभर खाणं चालू असते आणि आपल्याला शेतातली कामं आवडतात आणि वास खूप घाण येतो. घाण म्हणजे वास घाण म्हणता येत नाही तसं. विषय असा आहे की बाहेरच्या देशात स्टडी झाले एक कुठला तर आजार होता, मोठा आजार एका माणसाला. तर त्यांना सांगितलं होतं की तुम्ही अशा गोट फार्ममध्ये किंवा तिथं जाऊन राहावा. तुमचा असा बरं होणार नाही आजार. दवाखाना किती काही जर केलं तरी बरं किती होणार पैसा नाही. लावला. किती पैसा लावला तरी बरा होणार नाही. तर ते त्याने एक्सपेरिमेंट केला आणि तो सक्सेसफुल झाला. म्हणजे गोट फार्ममध्ये वगैरे कुठेतरी राहिल्यामुळं त्या वासानं वगैरे त्यांच्या अंगातला जी हे होता आजार होता तो बरा झाला. आमचं काही लहानपणापासून इच्छा होती की शेती. आम्ही आमच्या मामाची शेती त्यांनी बघितली होती. त्यांनी शेती करतात. तर आमची पण एक इच्छा होती. इथून आमचं शेत लांब आहे तर तिकडं आम्हाला जाणं होत नव्हतं. मग आमची लई इच्छा होती की लहानपणापासून आम्ही बघत आलो शेती मामा ते सगळी कशी करायची ते होते. ती इच्छा पूर्ण केली आम्ही शेत घेऊन. आणि आम्ही जे आम्ही लहानपणापासून बघत आलोय कसं करतात काय ते आम्ही आज जगतोय. त्यामुळे स्वप्न पूर्ण होतील. यार दादा, तुझं लग्न झालं तरी पण तू किती हँडसम आहेस यार. पूर्ण कमेंट तर वाचा. परत वाच जरा भारी वाटते असं ऐकायला. यार दादा, तुझं लग्न झालं तरी पण तू किती हँडसम आहेस यार. वहिनी खूप लकी आहेत. थँक्यू सो मच एवढी भारी कॉम्प्लिमेंट दिल्याबद्दल. तर आजच्या कमेंट्स सगळ्या वाचून झालेल्या आहेत. तर आय होप तुम्हाला आज वाचून दाखवलेल्या कमेंट्सची उत्तरं भेटली असतील. अजून तुमच्या डोक्यात खूप सारे प्रश्न आहेत आम्हाला माहिती आहे. तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये किंवा या ब्लॉगमध्ये तुम्ही ते परत
आम्हाला विचारा, तुम्हाला जे काही विचारायचं असेल ते. आणि नेक्स्ट जो व्लॉग असेल ना, तो नक्कीच आमचं लग्नाचा व्लॉग असेल, लव्ह स्टोरीचा व्लॉग असेल. त्या व्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला सगळं शेअर करू. तुम्हाला अजून काही विचारायचं असलं तर तुम्ही विचारू शकता आणि आम्ही त्याचं उत्तर नक्की देऊ. चला गाईज, आजचा Q&Aचा ब्लॉग झालेला आहे. तुमच्या प्रश्नांची सगळी उत्तर तुम्हाला मिळालेली आहेत. सो गाईज, चला तर मग आजचा ब्लॉग आता आपण इथंच एंड करू आणि आता आपलं असं गपशप चालू राहणार आहे. सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू दे. लव्ह यू गाईज. बाय. काळजी घ्या. आनंदी राहा. हा, मी थांब थांब बघते ना. अगं थांब की इकडं वाचन काय नाही बघताय? हे काय असतंय? डिप्रेशन